नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक डॉक्टर एस.एम. कांबळे, भूगोल विभाग प्रमुख, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पलूस, विभाग 1 मधील सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्र, आपण अभ्यास करत आहोत भूगोल या विषयाचा. विभाग 1 भूगोल, पेपर क्रमांक 1, सत्र क्रमांक 1, फिजिकल जिओग्राफी म्हणजेच प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोलाचे या विषयाची अनेक लेक्चर्स आत्तापर्यंत झालेले आहेत. याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण या विषयाचा अभ्यासक्रम काय आहे किंवा कोणकोणते टॉपिक्स आहेत त्याच्याविषयी आपण अभ्यास केलेला आहोत. यानंतर भूगोल म्हणजे काय, भूगोल हा विषय आहे किंवा नाही, भूगोल हे शास्त्र आहे किंवा नाही, भूगोल किंवा जिओग्राफी ज्याला आपण म्हणतो तो जिओग्राफी हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला, त्याचा अर्थ काय आहे, किंवा जिओग्राफी हा शब्द कोणकोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे, इत्यादी इत्यादीवरती आपण विस्तृत विवेचन केलेलं आहे. आज आपण डायरेक्ट मॉड्यूल क्रमांक 3 म्हणजेच टॉपिक क्रमांक 3 लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. शिलावरण किंवा लिथोस्फिअर, विद्यार्थी मित्र, याच्या अगोदर मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगतो. याच्यापूर्वीही सांगितलेली आहे की फिजिकल जिओग्राफी या पेपरमध्ये जे एकूण 4 टॉपिक आहेत त्यापैकी टॉपिक क्रमांक 1 आणि टॉपिक क्रमांक 2 हे 2 टॉपिक आमचे सहकारी प्राध्यापक UD पाटील सर तुम्हाला शिकवणार आहेत. आणि त्यानंतर टॉपिक क्रमांक 3 आणि टॉपिक क्रमांक 4 हे 2 टॉपिक मी स्वतः तुम्हाला शिकवणार आहोत. हे यापूर्वी सांगितले, पुन्हा आणखी मी ते रिपीट करतो. तर चला आज आपण काय पाहू. टॉपिक क्रमांक 3 लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण याचा अभ्यास करणार आहोत. आपल्याला माहीत आहे शिलावरण या टॉपिकमध्ये एकूण 4 मुद्द्यांचा समावेश होतो. त्यातला मुद्दा क्रमांक 1 पृथ्वीचे अंतरंग. पृथ्वीच्या अंतरंगाविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यानंतर वेगनरचा भूखंड वहन सिद्धांत. वेगनर या शास्त्रज्ञाने भूखंड वहन सिद्धांत जो सांगितला, सर्वप्रथम मांडला, त्या सिद्धांताविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्यानंतर भूकंप. भूकंप म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे, त्याचा अर्थ काय, त्याची कारणे काय आहेत, परिणाम काय आहेत याविषयी माहिती. आणि चौथा मुद्दा जो आहे तो ज्वालामुखी. ज्वालामुखी म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याचबरोबर ज्वालामुखीची कारणे, ज्वालामुखीचे परिणाम, या 4च मुद्द्यांचा आपण या टॉपिकमध्ये अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्र, चला तर मग टॉपिक क्रमांक 3 मधील मुद्दा क्रमांक 1 पृथ्वीचे अंतरंग, इंटेरियर ऑफ द अर्थ, शिलावरण या टॉपिकमधला पहिला मुद्दा. आता पृथ्वीचे अंतरंग याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करणार आहोत. त्यापूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की भूगोल हे शास्त्र पृथ्वीच्या अभ्यासाशी निगडीत आहे, किंवा किंबहुना भूगोलामध्ये पृथ्वीचा अभ्यास केला जातो. म्हणूनच भूगोलाच्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी व्याख्या केलेल्या ज्या आहेत त्या व्याख्येमध्ये असं म्हटलेलं आहे, पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र म्हणजे भूगोल, किंवा असंही म्हटलेलं आहे, पृथ्वीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल. म्हणजे भूगोल हे पृथ्वीच्या अभ्यासाशी संबंधित आहे. आता आपल्याला माहीत आहे की पृथ्वीचा आपण अभ्यास करतो म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती काय आहेत, पर्वत आहेत, पठार आहेत, मैदानं आहेत, जलाशयाचा भाग आहे, वनस्पती आहे, प्राणी आहे, मानव आहेत, किंवा अत्यंत जे काय कृमी कीटक आहेत, ज्या सगळ्या घटकांचा अभ्यास भूगोलामध्ये केला जातो. आता खरं तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे जे भौगोलिक घटक आहेत त्या सर्व भौगोलिक घटकांचा अभ्यास हा भूगोलामध्ये होतोच. किंबहुना भूपृष्ठावरील हे जे सर्व भौगोलिक घटक आहेत ते भौगोलिक घटक भूगोलाच्या अभ्यासाचा आत्मा म्हणून ओळखले जातात. ओके, आता पहा, आता भूपृष्ठावर ही वेगवेगळ्या घटक आपण पाहतो किंवा वेगवेगळी भूमी स्वरूपे पाहतो. याच्यामध्ये कशाचा समावेश होतो, पर्वत, पठार, मैदान, खचदरी, जमीन, पाणी, ह्या सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. आता ही जी भूपृष्ठाची रचना आहे ती रचना पृथ्वीच्या अंतर्गत असणाऱ्या भागावरतीच अवलंबून असते, किंवा पृथ्वीच्या अंतरंगावरच अवलंबून असते. म्हणजे ह्या पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये काय दडलेलं आहे,
की जेणेकरून आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावरती ह्या सगळ्या गोष्टी दिसतात किंवा हे सगळी भूरूपे दिसतात किंवा भूपृष्ठाची रचना अशा प्रकारची दिसते, त्याविषयीचा अभ्यास हा भूगोलामध्ये केला जातो. खरं तर पृथ्वीची निर्मिती केव्हा झाली, पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली याविषयी अनेक सिद्धांत वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत. त्या सिद्धांताचा आपण अभ्यास करणार नाही, पण किमान आपल्याला माहिती पाहिजे की बाबा पृथ्वीची उत्पत्ती जवळपास 450 कोटी वर्षापूर्वी झाली. आता ज्यावेळी पृथ्वीची उत्पत्ती झाली त्यावेळी पृथ्वी हा एक तप्त वायूचा गोळा होता. हा तप्त वायूचा गोळा स्वतःभोवती फिरू लागला. स्वतःभोवती फिरल्यामुळं या वायूच्या गोळ्यामधील जी उष्णता होती ती उष्णता बाहेर फेकली गेली, म्हणजे उष्णतेचं उत्सर्जन झालं. उष्णतेचं उत्सर्जन झाल्यामुळं पृथ्वी थंड होऊ लागली. आता ही थंड होण्याची क्रिया पृष्ठभागाकडून केंद्रभागाकडे होऊ लागली. म्हणजे सर्वप्रथम पृथ्वीचा पृष्ठभाग थंड झाला, त्यानंतर हळूहळू पृथ्वीच्या केंद्रभागाकडे ती थंड होऊ लागली. पृथ्वी थंड झाल्यामुळं तिला द्रवरूप अवस्था प्राप्त झाली. म्हणजे सुरुवातीला वायुरूप अवस्था होते, त्यानंतर द्रवरूप अवस्था. पुन्हा उष्णतेचं उत्सर्जन हे अखंडपणे सुरू होतं. ते उष्णतेचं उत्सर्जन थांबलेलं नाही, आजही सुरू आहे. मग ह्या उष्णतेच्या उत्सर्जनामुळं पृथ्वी आणखीन थंड झाली. ही पृथ्वी थंड होण्याची क्रिया ही भूपृष्ठाकडून केंद्रभागाकडे. मग पृथ्वीचा बाह्य भाग आपल्याला घनरूप अवस्थेमध्ये दिसतो. आज आपण पृथ्वी जी पाहतो ती घनरूप अवस्थेमध्ये आपल्याला बाहेरून दिसते. म्हणजे पृथ्वीची उत्पत्ती झाली त्यावेळी ती वायुरूप अवस्थेमध्ये होती. त्यानंतर पृथ्वी हळूहळू थंड झाल्यामुळे तिला द्रवरूप अवस्था प्राप्त झाली आणि द्रवरूपातून नंतर मग घनरूप अवस्था प्राप्त झाली. आज पृथ्वीचा बाह्य भाग आपल्याला घनरूप अवस्थेमध्ये पाहावयास मिळतो. पण पृथ्वीचा अंतर्गत भाग कसा असावा किंवा कसा असेल याच्याविषयी अभ्यास भूगोलामध्ये करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं तर पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ठराविक खोलीपर्यंतचा पृष्ठभाग आपल्याला अभ्यासता येतो, आपल्याला तो दिसतो. एखाद्या ठिकाणी खाणीचं उत्खनन असेल, एखाद्या ठिकाणी बोरवेलचं खनन असेल, या दृष्टीनं जास्तीत जास्त पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून 5 किलोमीटरपर्यंतचा भाग आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकतो उत्खननाच्या मार्फत. पण त्याच्या खालचा भाग पाहू शकत नाही किंवा पाहिलेलं नाही. म्हणजे अशा प्रकारचं कोणतंही उपकरण तयार झालेलं नाही की जे पृथ्वीच्या केंद्रभागापर्यंत जाऊन पोहोचेल आणि तेथील आपल्याला माहिती मिळेल. ते झालेलं नाही किंवा त्याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे पृथ्वीचा अंतर्गत भाग गाभा कोणत्या स्वरूपामध्ये आहे, द्रवरूपमध्ये आहे, वायुरूपमध्ये आहे, घनरूपमध्ये आहे, हे स्पष्टपणे आपल्याला सांगता येत नाही. पण वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीचा अंतर्गत भाग कसा असेल किंवा कसा असावा याच्याविषयी मात्र वर्णन केलेली आहेत. ही कशाच्या आधारावरती? भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, ज्वालामुखीचा उद्रेक असेल, हे याच्यावरून आपल्याला किंवा उष्ण पाण्याचे झरे असतील याच्यावरून आपल्याला पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये काय असावं याची आपल्याला कल्पना येते. विशेषतः पृथ्वीचा जो अंतर्गत भाग आहे त्याच्याविषयी अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळी मतं मांडलेली असली तरी काही अनुमानाबाबतीत अनेक शास्त्रज्ञांचं एकमत झालेलं आहे. ते एकमत कोणतं? की पृथ्वीचा जो गोल आहे तो कठीण पोलादी गोळ्यासारखा आहे. म्हणजे कठीण आहे, घनरूप आहे तो. दुसरा, पृथ्वीच्या अंतर्गत भागात द्रवरूप पट्टा आहे आणि तो प्रवाही आहे. आणि तिसरा, की पृथ्वीच्या अंतर्गत भागातील दाब कमी झाल्यास पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जे पदार्थ आहेत ते घनरूप पदार्थ वितळल्यामुळं जो द्रवरूप पदार्थ निर्माण होतो त्याला शिलारस म्हणतात. या शिलारसाची निर्मिती होते आणि तो ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडतो आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येऊन थंड होतो. म्हणजे याविषयी
पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये उष्णता आहे. पृथ्वीच्या अंतर्गत भागातील घनरूपाचं द्रवरूपामध्ये रूपांतर होते. पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये वा काही भाग द्रवरूप एक पट्टा असावा, तो प्रवाही असावा. आणि एक साधारणपणे पृथ्वीचा गोल हा कठीण आहे, पोलादासारखा आहे, घनरूप आहे. जे हे 3 अशा प्रकारची अनुमानं पृथ्वीच्या अंतरंगाविषयी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मांडलेली आहेत, किंवा या अनुमानाच्या संदर्भात की एक एकमत झालेलं आहे. आता पाहू आपण की पृथ्वीचा अंतर्गत भाग, की बाबा पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ठोस असे काही पुरावे आहेत का, किंवा कशाच्या आधारे आपल्याला ह्या वेगवेगळ्या गोष्टी पृथ्वीच्या अंतर्गत भागाचं स्वरूप स्पष्ट करतात, त्याविषयी आपल्याला जाणून घेताना एक घनता आहे. घनता की पृथ्वीची घनता. आता ही पृथ्वीची घनता वेगवेगळ्या विभागामध्ये विभागलेली आहे, भूपृष्ठापासून पृथ्वीच्या अंतर्गत भागापर्यंत. या ठिकाणी जे तुम्हाला चित्र दिसते, डायग्रॅम दिसते, त्याच्या इंग्लिशमध्ये नाव आहेत पहा. क्रस्ट, त्याला आपण शिलावरण म्हणतो. शिलावर इंग्लिशमधला शब्द आहे शिलावर. या शिलावरणाची जाडी फारशी नाही, 60 ते 80 किलोमीटर इतकी जाडी आहे. याची घनता 2.2 ते 2.9 इतकी आहे. त्याच्या खालचा जो थर आहे त्याला प्रावरण म्हणतात. त्या प्रावरणाचे 2 भाग पडतात, एक बाह्य प्रावरण आणि अंतर्प्रावरण. बाह्य प्रावरण म्हणजे अप्पर मेंटल आणि लोअर मेंटल म्हणजे अंतर्प्रावरण. आता हे बाह्य प्रावरण जे आहे त्याची 3.4 ते 4.4 इतकी घनता आहे, आणि त्याच्या खालचा जो थर आहे अंतर्प्रावरण, याची घनता 4.5 ते 5.6 इतकी आहे. त्यानंतर बाह्य गाभा, जे गाभ्याचे सुद्धा 2 भाग पडतात. गाभ्याचे सुद्धा 2 भाग पडतात, एक बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. बाह्य गाभा म्हणजे आउटर कोर, याची घनता 9.9 ते 12.2 इतकी आहे. आणि शेवटचा जो अंतर्गाभ्याचा जो भाग आहे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील, त्याला आपण केंद्रभाग म्हणू, त्याची घनता 12.8 ते 13.1 इतकी आहे. आता पहा, हे वेगवेगळे थर आहेत, शिलावरण, प्रावरण, गाभा, हे मुख्य 3. आणि मग याच्यामध्ये विभागणी केलेली आहे, प्रावरणाचे 2 विभाग आणि गाभ्याचे 2 विभाग. याची एकूण सरासरी काढली तर संपूर्ण पृथ्वीची एकूण सरासरी घनता 5.5 इतकी आहे. 5.5 इतकी आहे. विद्यार्थी मित्रो, याच्यावरून आपल्याला एक अंदाज येतो, याच्यावरून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते की पृथ्वीच्या पृष्ठभागाची जी घनता आहे, ज्याला शिलावरण, ती कमी आहे. जसजसं पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून केंद्रभागाकडे आपण जाऊ, तसतसं पृथ्वीची घनता वाढत गेलेली आपल्याला आढळते. म्हणजे पृथ्वीच्या केंद्रस्थानी पृथ्वीची घनता 12.8 ते 13.1 आहे, पण सरासरी घनता मात्र पृथ्वीची सरासरी घनता ही 5.5 इतकी आहे. आता दुसरा मुद्दा पाहू की पृथ्वीच्या अंतरंगाविषयी वर्णन करणारा दुसरा मुद्दा, की ज्याच्यामध्ये आपण पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये कशा प्रकारचं तापमान आहे, तापमान हा दुसरा मुद्दा. आता पहा, पृथ्वीच्या अंतर्गत भागात खोलीनुसार तापमानामध्ये वाढ होत जाते. विद्यार्थी मित्र, तुम्हाला माहिती असेल की आपण जसजसं भूपृष्ठावरून उंच उंच जाऊ किंवा समुद्र सपाटीपासून जसजसं उंच जाऊ, तसतसं तापमान कमी 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 होत गेलेलं आढळतं. विशेषतः जे उंच पर्वतीय प्रदेश आहेत त्या ठिकाणी तापमान अत्याधिक कमी असतं, म्हणून अशी ठिकाणे थंड हवेची ठिकाणे बनलेली आहेत, पर्यटन स्थळं बनलेली आहेत. पण जर आपण पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून वर न जाता पृथ्वीच्या अंतर्गत भागाकडे जर जाऊ लागलो, तर जसजसे अंतर्गत भागाकडे जाऊ तसतसं तापमानामध्ये वाढ होते. ही वाढ सर्वसाधारणपणे 32 मीटर खोलीला 1 अंश सेंटीग्रेड याप्रमाणे तापमानामध्ये वाढ होते. आता पहा, पृथ्वीची जी त्रिज्या आहे
म्हणजे भूपृष्ठापासून केंद्र भागापर्यंत हे जवळपास 6371 किलोमीटर आहे. 32 किलोमीटर आपण खोलीला गेलो की 1 अंश सेल्सिअसने तापमान वाढतं. पृथ्वीचा केंद्रभाग किंवा पृथ्वीचा आकार आणि विस्तार इतका मोठा आहे किंवा पृथ्वीची त्रिज्या एवढी लांब आहे, पृथ्वीच्या केंद्रभागामध्ये पृथ्वीचं तापमान किती प्रचंड असेल याची आपल्याला कल्पना येते. आता पहा, भूपृष्ठावरती अनेक ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आहेत. आता ज्यावेळी हे उष्ण पाण्याचे झरे पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वाहतात, हे पाणी कुठून येते? पृथ्वीच्या अंतर्गत भागातूनच. याचा अर्थ असा की पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये तापमान हे जास्त आहे, त्यामुळे हे थंड पाणी गरम होते, म्हणून ते गरम पाणी किंवा उष्ण पाणी आपल्याला पाहावयास मिळते. कित्येक ठिकाणी उष्णोदकाचे फवारे किंवा उष्ण पाण्याचे झरे किंवा गिझर्स ज्याला आपण म्हणू, अशा प्रकारची भूरूपे आपल्याला आढळतात. जे तापमान आहे, एक घनताच्या बाबतीत झालं, दुसरं तापमानाच्या बाबतीत. आता दुसरं तापमानाचा तिसरा एक घटक अत्यंत महत्त्वाचा आहे की पृथ्वीच्या अंतर्गत भागामधला भूकंप लहरी. भूकंप याची निर्मिती पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये होते. त्याचे परिणाम मात्र पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आपल्याला पाहावयास मिळतात. पण प्रत्येक वेळी होणारा भूकंप हा कोणत्या प्रकारचा आहे किंवा त्याची तीव्रता कोणत्या प्रकारची आहे याच्यावरती त्याचे परिणाम, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील परिणाम आपल्याला पाहावयास मिळतात. खरे तर हे भूकंपाच्या ज्या लहरी आहेत, ह्या लहरी वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्या एकूण 3 प्रकारच्या लहरी आहेत. एक प्राथमिक लहरी, 2 दुय्यम लहरी आणि 3 भूपृष्ठीय लहरी. म्हणजे अशा 3 प्रकारच्या भूकंप लहरी आपल्याला पाहावयास मिळतात. आता या लहरींची वैशिष्ट्ये ही वेगवेगळी आहेत. कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत? प्राथमिक लहरी पहा, या लहरींचा वेग सर्वात कमी असतो. प्राथमिक लहरींचा वेग हा सर्वात जास्त असतो. या भूकंप केंद्रापासून एका सरळ रेषेमध्ये भूपृष्ठाकडे प्रवास करतात. यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की या प्राथमिक भूकंप लहरी घन पदार्थाच्या माध्यमातून प्रवास करतात आणि द्रव पदार्थांच्या माध्यमातूनही प्रवास करतात. आता दुसरा दुय्यम लहरी, या लहरी मात्र वर खाली होत पुढे पुढे जातात. परंतु या लहरींचं एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की या लहरी द्रव पदार्थाच्या माध्यमातून प्रवास करत नाहीत. प्राथमिक लहरी मात्र करतात, द्रव पदार्थाच्या माध्यमातून प्रवास करतात आणि घनरूप पदार्थाच्या माध्यमातून प्रवास करतात. पण दुय्यम लहरी मात्र द्रव पदार्थाच्या माध्यमातून प्रवास करत नाही. त्यानंतर भूपृष्ठीय लहरी. आता भूपृष्ठीय लहरी ज्या आहेत, ह्या भूपृष्ठावरून जास्त खोलीवरती प्रवास करत नाहीत. या लहरींचा वेग सर्वात कमी असतो, परंतु या लहरी सर्वात जास्त विनाशकारी असतात. आता या लहरी फक्त भूपृष्ठावरच्या समांतर दिशेमध्ये प्रवास करत असतात. ह्या 3 प्रकारच्या भूकंप लहरी आहेत. याच्यावरून आपल्याला काय समजतं की भूकंप लहरीच्या अभ्यासावरून पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये असलेल्या खडकांची घनता ही वेगवेगळी असते, या गोष्टी आपल्याला समजतात. कारण काय तर दुय्यम लहरी ज्या आहेत त्या द्रव पदार्थाच्या माध्यमातून प्रवास करत नाहीत आणि म्हणून मग पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये काही ठिकाणी द्रव पदार्थाचा पट्टा असावा असं शास्त्रज्ञांचं मत. विद्यार्थी मित्र, त्यानंतरचा मुद्दा आहे ज्वालामुखी. आता पहा, ज्वालामुखीचा ज्यावेळी उद्रेक होतो त्यावेळी त्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून घनरूप, द्रवरूप, वायुरूप पदार्थ बाहेर फेकले जातात. जो द्रवरूप पदार्थ असतो त्याला आपण शिलारस म्हणतो. हा तप्त शिलारस पृथ्वीच्या अंतर्गत भागातून बाहेरील भागाकडे येतो. याच्यावरून आपल्याला काय समजतं की पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये प्रचंड उष्णता आहे, कारण या उष्णतेमुळेच खडक वितळला जातो आणि त्याचा लावारस बनतो किंवा शिलारस बनतो. म्हणजे या गोष्टीची आपल्याला कल्पना येते. म्हणजे पृथ्वीची घनता काय आहे, त्यानंतर पृथ्वीचं तापमान काय आहे, भूकंप लहरींची वैशिष्ट्ये काय आहेत
आणि ज्वालामुखी, त्याचबरोबर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती वाहणारे उष्ण पाण्याचे झरे. म्हणजे असे 5-6 पुराव्यावरून आपल्याला पृथ्वीच्या अंतर्गत भागाची रचना कशी असावी याची कल्पना येते. विद्यार्थी मित्र, की पृथ्वीचा अंतर्गत भाग प्रत्यक्ष आपल्याला डोळ्यांनी जरी दिसत नसला तरी ज्वालामुखीच्या उद्रेकाचा अभ्यासावरून, म्हणजेच ज्वालामुखीच्या उद्रेकामुळं बाहेर पडणारे जे पदार्थ आहेत त्या पदार्थांच्या अभ्यासावरून पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये कोणत्या प्रकारचे पदार्थ असावेत याची कल्पना येते. घनतेवरून पृथ्वीचा केंद्र भागाची घनता काय आहे, मध्य भागाची काय आहे आणि वरील भागाची भूकवचाची घनता काय आहे याची कल्पना येते. भूकंप लहरीच्या अभ्यासावरून आपल्याला पृथ्वीचा अंतर्गत भाग हा घनरूप आहे, द्रवरूप आहे याची कल्पना येते. जे हे पुरावे आहेत आणि हे शास्त्रीय आहेत की ज्याच्या आधारे आपल्याला वेगवेगळ्या पृथ्वीच्या अंतर्गत भागातील वैशिष्ट्यांचा अभ्यास करता येतो. विद्यार्थी मित्र, आज आपण याच ठिकाणी थांबतोय. या पुढील भाग आपण पुढील तासाला पाहू. आपण सहभागी झाल्याबद्दल आभार. थँक्यू व्हेरी मच.